महाराष्ट्रासह इतर शहर जिल्ह्यांमध्ये ऋतुचक्र बदलले की कोलमडले असा सवाल मात्र आता उपस्थित होतोय, कारण हवामान विभाग सुद्धा या संदर्भाची महत्त्वपूर्ण अपडेट देऊ शकत नाहीये. कारण अवेळी पाऊस पडतोय, त्यामुळे निसर्गाचा हा कोप म्हणावा की काय म्हणावं हे मात्र समजत नाहीये आणि यामध्ये नागरिकांची मात्र चांगलीच दाणादाण उडतीये. पूर्वी निसर्गाचे एक ठरलेले चक्र होते. मृग नक्षत्राला पावसाळा सुरू व्हायचा, दसरा दिवाळीत थंडीची चाहूल लागायची आणि उन्हाळ्यात घामाच्या धारा सुटायच्या. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. सध्या हिवाळा सुरू आहे की पावसाळा हे ओळखणे कठीण झाले आहे. अवेळी येणारा पाऊस, सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि गारपीट यामुळे मानवी जीवनासोबतच निसर्गाचेही मोठे नुकसान होत आहे. बेमोसमी पाऊस आता केवळ हवामानाचा अंदाज राहिला नसून तो अनेकांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. शेतात उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान तर होतेच, पण त्यासोबतच वीज पडून होणारी मानवी मृत्यू आणि पशुधनाची हानी मन सुन्न करणारी आहे. लग्नसराईच्या काळात अचानक येणाऱ्या पावसामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडत असून आनंदाच्या क्षणांवर विरजण पडत आहे. निसर्गाच्या या लहरीपणाचा आपण हवामान बदल म्हणून ओळखतो. वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि निसर्गाच्या साखळीत मानवाने केलेला हस्तक्षेप यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. पूर्वीच्या काळी पावसाचे दिवस निश्चित असायचे, पण आता ढगफुटीसारखे प्रकार आणि विजांचा तांडव कोणत्याही ऋतूत पाहायला मिळतोय. विजांच्या गडगडाटासह होणारी गारपीट ही केवळ पिकांचा शत्रू नसून ती पर्यावरणातील पशु, पक्षी आणि अन्य जीवांसाठीही जीवघेणी ठरत आहे. अशा कठीण परिस्थितीत प्रशासनाने केवळ पंचनामे करण्यापुरते मर्यादित न राहता हवामानाचा अचूक अंदाज ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नागरिकांनीही विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली न थांबणे, सुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. निसर्ग आपला मित्र आहे, पण जेव्हा आपण त्याच्या मर्यादा ओलांडतो तेव्हा तो अशा प्रकारे कोपतो. बेमोसमी पावसाचे हे संकट म्हणजे निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा. आपण वेळीच सावध होऊन पर्यावरणाचे रक्षण केले नाही तर भविष्यात ऋतू ओळखणेही दुरापास्त होईल.